परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहुजन सेनेकडून तीव्र निषेध व निदर्शने करण्यात आली। तसेच संविधानाची नासधूस करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। याच घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते। यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून महाड तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले। यावेळी बहुजन सेनेचे अध्यक्ष दीपेश जाधव यांच्यासह अनेक भीमसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे जाहीर निषेध व निदर्शने केले। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे व संतोष हाटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत महाड तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले। जागृत महाराष्ट्र, रामदास चव्हाण, महाड, रायगड। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल आम्ही बहुजन सेना या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि ज्यांनी हा हरामखोरपणा आणि संविधान प्रती नासधूस केली आहे अशा आरोपीला लवकरात लवकर त्याच्यावर कडक कारवाई करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमच्या बहुजन सेनेची मागणी आहे। आणि त्या ठिकाणी आरोपीला शिक्षा न होता आमच्या भीमआनुयांचं कॉम्बिंग ऑपरेशन करत आहेत आणि तिथं भीमसैनिकांना जी मारझोड होत आहे ती प्रथम थांबवावी। आणि आमचा कालच भीमसैनिक सूर्यवंशी याला अटक करून संविधान प्रतिकृतीचा अपमान झाला म्हणून आज सूर्यवंशी आमचे अनेक भीमसैनिक उतरले आणि त्यांना त्यांची काय चुकी आहे ते निषेध करण्यासाठी उतरत आहेत आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकून आज त्यांना मारलं जात आहे। खूप ही निंदनीय कृत्य आहे आणि मी या पोलिसांचा तिथल्या जो अधिकारी आहे त्याला ह्या राज्य सरकारने त्वरित त्याला निलंबित करावं आणि आमच्या सूर्यवंशी या कुटुंबाचं पुनर्वसन करावं ही आमची बहुजन सेनेची मागणी आहे। अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।